दिवस आहे आणि आज आपला स्वातंत्र्य दिवस आहे, बरोबर? तर आपण छानपैकी घोषणा देऊया, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. या आजच्या शुभ दिवशी तुमच्या या वसतिगृहामध्ये रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल तर्फे आम्ही आलेलो आहोत. आज आमचा एक अन्नपूर्णा प्रोजेक्ट आहे आणि त्यासोबतच आम्ही तुम्हाला करिअर गायडन्स करणार आहोत, थोडंसं मार्गदर्शन करणार आहोत. शिक्षणानंतर पुढे तुम्ही काय काय करू शकता जीवनामध्ये, व्यवसाय म्हणून निवडताना तुम्हाला काय काय करायचं आहे, काय तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत, थोडीशी माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत. चालेल? तर सर्वप्रथम आपण बोलूया की आपण जेव्हा व्यवसाय निवडतो, आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट मला जी तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे नंबर 1 म्हणजे आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे. काय ठरवलं पाहिजे? ध्येय. तर आपलं ध्येय आपण ठरवण्यासाठी पहिले तर मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्यापैकी किती जणांनी ध्येय ठरवलेलं आहे? तुमच्यापैकी कोणी असं आहे का की माझं ध्येय सर मला ठरवलेलं आहे, मी तुम्हाला काहीतरी बनायचं आहे, काहीतरी करायचं आहे, असं काही तुमच्या मनात कुठेतरी आहे का? आहे? चला, कोण हात वर करा. कोणाला इच्छा आहे सांगायची? ये इकडे, ये इकडे, उभी राहा, उभी राहा. तुझं नाव काय? इकडे या, पुढे ये, इकडे सांग, इथे ये आणि तुझं नाव सांग. माझं नाव निकिता कनमोरे. मला बोल मोठ्याने. गळा बसलाय? नाही, बोल, प्रयत्न कर. माझं नाव निकिता कनमोरे. मला पोलीस बनायचं. चला, आपण तिला एक छोटस गिफ्ट देऊया या तिच्या छान ध्येयासाठी. चला, तर बघा, तिने आपलं ध्येय ठरवलेलं आहे. अजून कोणी असं ध्येय ठरवलेलं आहे? तुझं ध्येय काय? कुठे मनात कुठेतरी छोटीशी एक असते ना गोष्ट असते, पण आपण बोलायला कदाचित घाबरतो. बोलू शकता, घाबरायचं नाही. तुमच्या मनात काही स्वप्न आहे, कोणाचं काही स्वप्न, काही इच्छा? ये, घाबरू नकोस, घाबरू नका. आपण सगळे इथे मोकळ्यापणाने गप्पा मारणार आहोत, घाबरायचं नाही. बोल, तुझं नाव काय? नाव? सॉरी, हळूच बोलायचं, हळूच. एकदम स्पीडने बोललं तर आपल्याला समोरच्याला ऐकू जाईल का? तुझं नाव व्यवस्थित सांग. हा. माझं नाव हर्षिता छोटू बडके. मला एअर होस्टेस बनायचं. एअर होस्टेस तुला व्हायचं आहे? हर्षिता, हर्षिता. हर्षदा, जा. थँक्यू सर. तर 2 जणींनी तर त्यांचं ध्येय सांगितलं. अजून कोणाला सांगायचंय? बघा, तुम्ही ध्येय सांगू शकता. कोणी कोणी तुमचं काही स्वप्न आहे? कोणाला काय बोलायचं आणखी? बोलायचंय? बरं, ठीक आहे. काय आहे पुढे? मी प्रश्न विचारणार आहे अजून. सगळ्यात अगोदर हे खूप जरुरी आहे की आपण ध्येय ठरवायचं. जसं तिच्या मनात आलं मला पोलीस व्हायचंय, तिच्या मनात आलं मला एअर होस्टेस व्हायचंय. जेव्हा आपण आपलं ध्येय ठरवतो तेव्हा आपल्याला दिशा सापडते. काय सापडते आपल्याला? दिशा. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला मार्ग पाहिजे, मार्गाच्या बरोबर दिशा माहिती पाहिजे, बरोबर आहे की नाही? जर आपल्याला माहितीच नसेल की आपल्याला करायचं काय आहे तर आपल्याला मार्ग कोण दाखवणार? म्हणून ध्येय ठरवा, स्वप्न बघा. तुमच्या मनात इच्छा आली पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, मला स्वतःला अशा ठिकाणी न्यायचं आहे, अशी इच्छा मनात आली पाहिजे. बोला, बरोबर आहे? तुमच्या मनात अशी इच्छा आली पाहिजे. त्यानंतर काय होईल? जेव्हा आपल्या मनात एखादी इच्छा होते मग आपण प्रयत्न सुरू करतो आणि मग आपण प्लॅनिंग करतो. तर करिअर गायडन्स मध्ये सुद्धा पहिला टप्पा जो आहे, प्रत्येक व्यक्तीने आपलं ध्येय ठरवायचं. काय ठरवायचं? ध्येय. आणि तुम्हाला ध्येय सापडलं नसेल तर थोडीशी माहिती घ्यायची की आपण शिकल्यानंतर आपल्याला पुढे काय काय करता येईल. तर एक तर तुम्हाला ध्येय ठरवायचंय. आता ध्येय ठरवताना तुम्हाला मला आणखीन दुसरी जी गोष्ट सांगायची आहे ती अशी आहे
की आपलं ध्येय ठरवताना तीन गोष्टींचा विचार करा. किती गोष्टींचा विचार करायचा? 3. नंबर 1, आपली आवड. आपली आवड. मला काय करायला आवडेल, काय अशी गोष्ट आहे, काय असं काम आहे जे करायला मला फार आनंद मिळेल, माझ्या आवडीचं काम आहे. तर काम आपल्या आवडीचं पाहिजे, ते आपल्या इंटरेस्ट पाहिजे, आपला आवड पाहिजे, ते करताना आपल्याला आनंद भेटला पाहिजे. तर नंबर 1 काय असलं पाहिजे? आवड. तर तुला पोलिसाचं काम जर करायला मिळालं, तुला आवडेल का? आवड आहे ना, तुला त्याच्यात आनंद मिळेल ना. तुला एअर होस्टेस जर व्हायचं असेल तर ते तुझ्या आवडीचं काम आहे का? ते काम करताना तुला आनंद मिळेल का? पहिला प्रश्न हा आहे. आवड आणि आनंद. आवड आणि आनंद जर आपल्याला कामामधून मिळत नसेल तर ते काम करायचं नाही. समजलं? पहिली गोष्ट काय? आवड आणि आनंद, इंटरेस्ट, जॉय. दुसरं, मी त्या कामामध्ये किती चांगल्या प्रकारे माझं स्किल आहे, माझं कौशल्य त्याच्यात किती चांगलं आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे का? उदाहरणार्थ, पोलीस व्हायचं असेल तर मला सांग, पोलीस होण्यासाठी काय गरजेचं आहे, काय क्षमता असली पाहिजे पोलिसामध्ये? सांग. भीती नसली पाहिजे, म्हणजे धाडस पाहिजे. अजून कौशल्य कुठलं पाहिजे? हे तर गुण झालं. धाडसी पाहिजे. अजून काय लागणार? पोलिसांमध्ये काय पाहिजे आणखीन? विचार कर. ताकद, म्हणजे थोडक्यात तुमच्यामध्ये ती फिटनेस पाहिजे. शारीरिक दृष्ट्या तुम्ही कसे पाहिजेत? फिट. तर ही आवश्यकता आहे. मग त्या गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजेत. त्या गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजे. बुद्धी पाहिजे की नाही? म्हणजे आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, आपल्याला शिक्षण घ्यायला लागेल, परीक्षा द्याव्या लागतील. पोलीस होण्यासाठी, अधिकारी होण्यासाठी तुम्हाला MPSC UPSC ची परीक्षा द्यावी लागेल. त्या परीक्षेचा अभ्यास करावा लागेल, ती परीक्षा पास व्हायला लागेल. तेवढं शिक्षण, तेवढं आपल्याला बुद्धिमत्ता पाहिजे. तुला एअर होस्टेस व्हायचं असेल तर एअर होस्टेस होण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला चांगलं करावं लागेल. काय करावं लागेल? व्यक्तिमत्व, तुमचं संवाद कौशल्य, तुमची बोलण्याची पद्धत, अशा काही गोष्टी असतात. तर आवड पाहिजे आणि दुसरं म्हणजे क्षमता पाहिजे. काय पाहिजे? क्षमता. त्याच्यासाठी अभिक्षमता पाहिजे. शब्द काय आहे? अभिक्षमता. अभिक्षमता नसेल तर आपण ते करू शकणार नाही. म्हणून आपल्या ध्येयामध्ये आपली आवड तर पाहिजेच पाहिजे. आपली, बोला काय पाहिजे? बोला. क्षमता पाहिजे. क्षमता डेव्हलप करा. काय करा? क्षमता विकसित करा. समजा आता आपल्याकडे नाहीये, समजा आता तुला पोलीस व्हायचंय, तुझ्यामध्ये समजा शारीरिक क्षमता तेवढी नाहीये, तर तू काय करू शकते? आतापासून तयारी आणि विकसित कर. व्यायाम सुरू कर. सकाळी दररोज उठून रनिंग कर. रनिंग करशील रोज. सुरुवात 1 किलोमीटर, मग 2 किलोमीटर, मग तुझं शरीर फिट व्हायला सुरुवात होईल. म्हणजे त्याला तशी तयारी करायला लागेल. तुला एअर होस्टेस व्हायचं असेल तर तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये तुझं व्यक्तिमत्व घडवण्याची सुरुवात कर. आत्मविश्वास, संवाद कौशल्य, बोलायला शिकायचं, भाषा शिकायची, इंग्लिश, मराठी, हिंदी, विविध भाषा आल्या पाहिजेत. आलं लक्षात? तर तुम्ही तुमची क्षमता तयार करा. काय तयार करा? क्षमता. आवड असतेच, आवड आहे, पण क्षमता तयार करायला लागते. आणि तिसरी गोष्ट, त्या व्यवसायामध्ये मला पैसे मिळतील का? जग मला त्यासाठी पैसे देईल का? जे मी काम करणार आहे त्या कामाची व्हॅल्यू आहे का? मला जे काम येणार आहे, मी जे काम करणार आहे, त्याची जगाला गरज आहे का? आणि जग मला त्यासाठी पैसे देईल का? असं काहीतरी शिकायचं. जर आपण असं काहीतरी शिकलो ज्याची जगामध्ये काही किंमतच नाहीये, डिमांड नाहीये, व्हॅल्यू नाहीये, कोणी तुम्हाला त्यासाठी पेमेंट देणार नाहीये, तर तुम्हाला ते काम शिकून काही उपयोग.
तर ह्या तीनच गोष्टी करिअर गायडन्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. बोला, पहिली गोष्ट आवड, दुसरी गोष्ट क्षमता, आणि तिसरी गोष्ट त्यामध्ये पैसे मिळतील का, डिमांड आहे का, त्या करिअरला स्कोप आहे का, त्याची जगात आज काय गरज किती आहे, आणि त्याच्यात स्पर्धा आहे का, त्याच्यात मी कितपत पुढे जाऊ शकते याचा विचार करा. तर हे झालं करिअर निवडताना तीन गोष्टी ज्याचा तुम्ही विचार करणार. आता मी दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला पर्याय काय आहे, काय काय तुम्ही करू शकता. तर प्रामुख्याने आपल्याला 10वी नंतर तुम्ही जेव्हा शिकता शाळेमध्ये, 10वी पर्यंत शिक्षण घेता, 10वी नंतर तुम्हाला आपल्या देशामध्ये सध्या 3 पर्याय आहेत, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. आता सायन्स बद्दल आपण आधी बोलूया, जाणून घेऊया की सायन्स म्हणजे नेमकं काय, सायन्स कुठल्या विद्यार्थ्याने घ्यायला पाहिजे, आणि सायन्स म्हणजे तुम्हाला आता शाळेत विषय कुठले कुठले आहेत. सायन्स विषय आहे, विज्ञान विषय आहे सगळ्यांना. बेटा तुला विज्ञान विषय आहे शाळेत, मॅडम शिकवतात तुला विज्ञान. कसं वाटतं तुम्हाला विज्ञान? तर विज्ञान हा विषय ज्याला आवडतो, विज्ञान आणि गणित, विज्ञान आणि गणित जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सायन्स या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. आणि सायन्स क्षेत्रामध्ये तुम्हाला मेडिकल म्हणजे डॉक्टर, फार्मसी, इंजिनिअरिंग असे पर्याय उपलब्ध असतात. तर सायन्स मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काय करिअर आज जगात अवेलेबल आहे, त्यापैकी विशेष म्हणजे इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी त्याविषयी मी नाही बोलणार, त्याविषयी त्या क्षेत्रातलाच एक व्यक्ती जे आमचे मेंबर आहेत आणि आमचे क्लबचे भविष्यातले नेते आहेत, लीडर आहेत, किशोर वेंगल, हे ह्यांचा व्यवसायच तो आहे. आणि हे स्वतः एक इंजिनियर आहेत, स्वतः एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्याकडूनच आपण ऐकूया की ह्या क्षेत्रात काय करता येतं, हे क्षेत्र म्हणजे नेमकं काय. तर तेच मला वाटतं चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहेत. तर आपण जाणून घेऊया कशाबद्दल, सायन्स, टेक्नॉलॉजी यांच्या करिअर विषयी. किशोर. किशोर वेंगल आमचे क्लबचे भावी नेते आहेत, लीडर. हमारे अगले प्रेसिडेंट जब आएगा ना तो उसमें किशोर जी हमारे प्रेसिडेंट रहेंगे. अगर सब कुछ ठीक रहा हम आएंगे फिर से मिलने, फिर किशोर जी मेरी जगह प्रेसिडेंट रहेंगे. और ये इंजीनियर है और ये पूरा अपना जो भी है कैसे ये इंजीनियर बनेगा क्या हुआ वो आपको पूरा बताएंगे. ओके. नमस्कार विद्यार्थ्यांनो, नमस्कार. पहिले तर मला हे सांगा, कोणाकोणाला हिंदी समजतं? अरे वा 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 वा. तर मी जे बोलणार, मी प्रयत्न करणार जास्तीत जास्त मराठी बोलायला. पण मी हॅलो तेलुगू आहे, पण मी महाराष्ट्रात जन्म झाला माझा, इकडेच मी मोठं झालो, इकडेच माझं शिक्षण झाला, त्यामुळे मी मराठी बोलू शकतो. प्रयत्न करणार मी मराठीतच बोलणार, पण कधी कधी मी इंग्लिश किंवा हिंदीचा भाषाचा प्रयोग पण करणार. कोणाला जर काही समजलं नाही तर तुम्ही विचारा परत एकदा की हे मला समजलं नाही, तुम्ही एकदा परत एक्सप्लेन करा. ठीक आहे. तर जसं सतीश सरांनी सांगितलं, करिअर गायडन्स मध्ये कसं असतं, तुमचं एज मध्ये खूप सारं कन्फ्युजन असतं. बरोबर. कन्फ्युजन म्हणजे काय, कधी तुम्हाला वाटतं की मला पोलीस व्हायचं आहे, म्हणजे तुम्ही त्या दृष्टिकोनाने बघितलं पोलीस म्हणजे चांगला रोल आहे, मला पोलीस व्हायचं आहे. तुमचं एज असं असतं सायकोलॉजिकली. उद्या तुम्ही जर कोणाला चांगला इंजिनियरला बघितलं, तुम्हाला वाटणार आहे पोलीस पेक्षा इंजिनियर चांगला आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. बरोबर. किंवा डॉक्टरला बघितलं तर तुम्ही प्रोत्साहन तुम्हाला येणार आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे. तर तसं तुमचा एजचा प्रॉब्लेम आहे ते.
पण जर तुम्ही या वयामध्ये, सध्या तुमचं जे पण वय आहे त्या वयामध्ये जर तुम्ही स्ट्रॉंग, काय म्हणतात आपल्याला मराठीमध्ये, स्ट्रॉंग डिसिजन, स्ट्रॉंग निर्णय जर घेतलं की मला पोलीसच व्हायचं आहे, आणि त्याबद्दल तुम्ही जे पण प्रयत्न करणार, जसं सतीश सरांनी सांगितलं 3 गोष्टी, राईट? तुम्हाला फिजिकली स्ट्रॉंग व्हायचं आहे, मेंटली पण तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं आहे, हे सगळं तुम्ही आताच सुरुवात केलं तर तुम्ही त्या लेवलवरती पोहोचणार आणि सक्सेस होणार. तर माझं नाव किशोर नागेश्वरराव वेंगल आहे. मी पण तुमच्यासारखंच छोटा कुटुंबाचा माणूस आहे. माझे वडील, आता आपल्या भिवंडीमध्ये पॉवरलूम्स आहे, बरोबर? कपडा बनतं ना भिवंडीमध्ये पूर्ण. माझे वडील तिकडे काम करायचे, वर्कर होते, आणि ते कारखान्यात काम करून करून आम्हाला शिकवलं. तर आम्ही पण तुमच्यासारखं लहान, काही फॅसिलिटीज नव्हते, पण आणि आम्हाला सांगायला कोण नव्हतं त्या टाइमला आम्हाला काय करायचं, राईट? जसं जसं आमचं जीवन आम्हाला जे दाखवत गेलं त्याप्रमाणे आम्ही आमचा करिअर बिल्ड करत गेलो. ठीक आहे. त्याच्यामुळेच आम्ही हे निर्णय घेतलं, रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल. आम्ही असं प्रोग्राम्स करिअर गायडन्ससाठी शाळेत वगैरे जातं. सतीश सर खूप सारे, म्हणजे इंडियामध्येच नाही, इंडियाच्या बाहेर जाऊन पण ते करिअर गायडन्सचं प्रोग्राम्स करतात, ज्यामुळे आम्हाला सांगण्यासाठी कोण नव्हतं, पण आता आम्ही एक लेवलवरती आलो तर आम्ही कोणाला सांगून त्यांना गायडन्स, त्यांना मार्गदर्शन देऊ असं. तर मी जे विषयावर आज बोलणार आहे ते टेक्नॉलॉजी, म्हणजे ज्यांनी, जरुरी नाही आहे की आता कोणी बोललेलं की तुम्ही कॉमर्स करताय, राईट? सायन्स मध्ये जे आहे तेच टेक्नॉलॉजी मध्ये जाऊ शकतात असं काही रूल नाहीये. तुम्ही कॉमर्स केला तरी बाहेरनं तुम्ही सॉफ्टवेअर कोर्सेस करून तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये जाऊ शकता. तर आजचं जे टॉपिक आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कोणाकोणाला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स? शब्द ऐकलाय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स शब्द ऐकलाय कम्प्युटर्स मध्ये? एआय म्हणून ऐकलंय? पहिलं ध्येय आहे. सांगा. तुम्हाला माहिती आहे ना? या इकडे या. काय घाबरू नका, सगळे आपलेच लोक आहेत. काय येते म्हणजे काहीतरी माहित असेल तुम्हाला, प्रयत्न करा. ठीक. ऑटोमेशन बद्दल ऐकलंय? ऑटोमेशन काय? सॉफ्टवेअर मध्ये काय माहित आहे? कोणाला काही सॉफ्टवेअर? मी संगणक शिकता कोर्स कम्प्युटर्स वरती काय करता, काही गोष्टी शिकता त्याच्यात हा शब्द सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग काय शब्द ऐकले? सांगा सर. विंडोज ऐकले? काय विंडोज? काय विंडोज? एक सॉफ्टवेअर आहे. कम्प्युटर जे आहे ते एक हार्डवेअर आहे. त्या कम्प्युटर मध्ये जे सॉफ्टवेअर आहे ते विंडोज आहे, आणि त्या विंडोज मध्ये परत एक्सेल आहे. एक्सेल ऐकलंय कोणी? MS वर्ड, एक्सेल, कॅल्क्युलेटर त्यामध्ये आहे, राईट? ते सगळे सॉफ्टवेअर्स आहे विंडोजच्या आतमध्ये. त्याच सारखं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पुढे, म्हणजे आता ते खूप मोठं होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते सगळ्यांमधनं बाहेर आलेलं एक मोठं टेक्नॉलॉजी आहे, राईट? पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप मोठं टेक्नॉलॉजी होणार आहे. ज्यांना कम्प्युटर्स मध्ये करिअर बनवायचं आहे, सॉफ्टवेअर मध्ये करिअर बनवायचं आहे, ते आतापासनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल तुम्ही रिसर्च करू शकता. करेक्ट? त्याच्यासाठी तुमच्याकडे काय स्किल्स हवंय? आता
की तुम्हाला मॅथमॅटिक्स, कॅल्क्युलेशन्स, गणित त्याच्याबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं. कारण की जेव्हा काही सॉफ्टवेअर बनवतो आपण त्याच्यामध्ये खूप सारे कॅल्क्युलेशन्स असतात. तर तुम्हाला मॅथ्स वरती, गणित वरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं. राईट. कारण काय, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपला न्यूज येतं, आता पाऊस चालू आहे बरोबर, न्यूज येतं 2 दिवसानंतर खूप पाऊस होणार आहे, शाळेला सुट्टी द्या, पाणी भरणार आहे बरोबर. आम्ही सगळं मजा करतो ना, बरोबर की नाही. शाळेला सुट्टी भेटणार 1 दिवस अगोदर आपल्याला माहित पडतं, गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं ना उद्या पाऊस जास्त होणार आहे, तर रिस्क नका घेऊ, जिकडे आहे तिकडेच राहा. हे कसं माहित पडतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे माहित पडतं बरोबर. तर आज टेक्नॉलॉजी एवढं मोठं झालंय की पुढे काय घडणार आहे, पाऊस कधी येणार आहे, ऊन कसं असणार आहे, किती डिग्री असणार आहे, ते सगळं आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे माहित पडतं. राईट. दुसरी गोष्ट, आपण रॉकेट पाठवतो, चंद्रावर गेलो, मार्स वर गेलो, राईट. तर ते रॉकेट तिकडे पोहोचायला किती टाइम लागेल, किती गतीने आपल्याला जायचंय, ते सगळं कसं माहित पडतं? प्रयत्न करा, कसं माहित पडतं? गणित बरोबर. आपले जे सायंटिस्ट आहे ते कॅल्क्युलेशन करतात ना, की पृथ्वीपासनं चंद्र किती लांब आहे, आपलं क्लायमेट कसं आहे, त्यानुसार आपल्याला तिकडे पोहोचण्यासाठी किती वेगाने जायला लागेल तर आपण तिकडे पोहोचणार. हे सगळं गणित आहे बरोबर. पण तिकडे पोहोचण्यासाठी जे रॉकेट आहे, त्या रॉकेटच्या आतमध्ये जे सॉफ्टवेअर्स आहे ते त्या गती मेंटेन करायला इकडनं, कारण की जे ते रॉकेटला पाठवतात ते बसले कुठे, पृथ्वीवर बरोबर. पण रॉकेट जातं चंद्रावर, पण आपल्याला इकडे बसून कळतं की आता रॉकेट कुठे आहे, किती वेगाने जातंय, पोहोचणार की नाही, मध्ये काय ऑब्स्टॅकल येणार का. ऑब्स्टॅकल म्हणजे काही त्यांनी मराठीमध्ये काही त्याच्यामध्ये गतिरोधक मोठे मोठे आता हे असतात. करेक्ट. ऑब्स्टॅकल म्हणजे समजलं, मध्ये काहीतरी आला तर ते यांना रूट चेंज करायला लागेल, आणि ते रूट कसं चेंज करतात, पृथ्वीवर बसून बरोबर. त्या रूट चेंज करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज होतो. पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स लागणार आहे. आणि जसं सतीश सरांनी सांगितलं, आपण जे करिअर चूज करणार आहे त्यावरती पुढे आपण जर टाइम टाकलं तर त्या टाइमच्या अनुसार आपल्याला चांगल्या लेवलवरती आपण असणार का, आपल्याला चांगले पैसे भेटणार का. कारण शेवटी आपण जे काम करणार जगण्यासाठी काम करणार बरोबर. हिंदीमध्ये म्हणतात ना, रोटी कपडा मकान, बरोबर की नाही. त्याच्यासाठी आपण काम करणार आहोत, आपल्याला चांगल्या पोझिशनवर येण्यासाठी काम करणार आहोत. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असं फील्ड आहे, पुढे तुम्हाला त्या लेवलवरती घेऊन जाऊन तुम्हाला पोहोचू शकणार. पण त्याच्यासाठी खूप तुम्हाला कष्ट करायला लागेल, खूप तुम्हाला हार्डवर्क, स्मार्ट वर्क करायला लागेल. काही गोष्टी तुमच्या समोर येतात तर तुम्हाला त्याच्यावरती विचार करावा लागणार, ज्याला डेटा अनालिटिक्स म्हणतात. अनालिटिक्स म्हणजे हे गोष्टी असंच काय, त्याचं कारण काय आहे, क्वेश्चन मार्क, ते तुम्ही विचारायचं स्वतःला आणि त्याचा जवाबसाठी तुम्ही प्रयत्न करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला अनालिटिक्स करायचं की ते बघून ते कसं असंच कशाला आहे आणि ते कशामुळे आलाय, कुठल्याही गोष्ट असू द्या, तर त्याच्याबद्दल तुम्ही जास्त विचार करायचा. आणि तेच तुम्हाला मार्ग दाखवणार. सॉफ्टवेअर्स जे बनतात ते एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर, एक टीम असतं, ते टीम बसून विचार करतात हे सॉफ्टवेअर बनायचं तर कसं बनवायचं. सॉफ्टवेअर अस्तित्वात आहेच नाही, पण ते काय विचार करतात, व्हिज्युअलाइज करतात बरोबर. व्हिज्युअलाइज म्हणजे मराठीत काय म्हणतात, आपण मनात सोचतो, काय विचार करतो, राईट. तर
काही बनवायचं आहे आपल्याला, फॉर एन एक्झाम्पल म्हणजे तुमचं शाळेत काही प्रोजेक्ट दिलं तुम्हाला, मे बी क्राफ्ट वगैरे यूज करून काही बनवायचं, तर तुम्ही विचार करणार ना पहिले कसं बनवणार, ते कल्पना करणार, ते आहेच नाही, पण तुम्ही डोक्यात विचार करणार आणि नंतर त्या हिशोबाने तुम्ही बनवायला चालू करणार. म्हणजे ते शक्ती तुम्हाला वाढवायला लागेल, तुमच्या कल्पना शक्ती वाढवायला लागेल, जास्त तुम्हाला विचार करायचं. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कुठलाही सॉफ्टवेअर बनवण्यासाठी पहिले गोष्ट हे तुम्हाला विचार करायला लागतं खूप, की हे गोष्ट मला बनवायचं आहे तर कसं बनवणार, काय काय गोष्टी घेणार. म्हणजे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात. कोणी ऐकलंय प्रोग्रामिंग लँग्वेजेस बद्दल? जावा, C++, पायथन, हे सगळे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे. लँग्वेजेस म्हणजे आपण जे आता मी तुमच्याशी बोलतोय मराठीत, मला हिंदी पण येतं, मी इंग्लिश पण बोलू शकतो, तर हे भाषा आहे. आपण एक दुसऱ्यांशी बोलायचं, मी बोलेल तर तुम्हाला समजणार, बरोबर. आपण जसं हे भाषा वापर करतो बोलण्यासाठी, तुम्हाला समजतं, त्याचप्रमाणे कम्प्युटर जे असतं त्याला समजण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेज असतं, म्हणजे त्याची भाषा, कम्प्युटरची भाषा. जसं मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, तसंच जावा, पायथन, C++ असं वेगवेगळे भाषा आहे जे कम्प्युटरला समजतात. मग तुम्हाला जर सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, तुम्हाला पहिले ते शिकायला लागेल. शाळेपासून तर तुम्ही जेव्हापर्यंत शाळेत आहे, कॉलेजमध्ये आहे, तुम्हाला मॅथ्स आणि अनालिटिक्स तुम्हाला थोडा स्ट्रॉंग करायला लागेल, बरोबर. तुम्हाला ते स्ट्रॉंग करायला लागेल. त्यानंतर जेव्हा तुमचा सायन्स मध्ये असेल जर तुम्ही, तर तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे मध्ये जाऊ शकता. जर तुम्ही कॉमर्स मध्ये असेल तर तुमचा बीकॉम वगैरे झाल्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर कोर्सेस करू शकता बाहेरनं. मग ज्याच्याने तुम्हाला माहित पडेल की ते भाषा म्हणजे ते प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून कम्प्युटरला समजण्यासारखा प्रोग्राम सॉफ्टवेअर कसं बनवायचं, ते एक वेगळं प्रकारचा नॉलेज आहे जे तुम्हाला शिकायला लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप मोठं होणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. क्लायमेट चेंजसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज होतो. आज आपल्याला SMS येतं, काय बँकमध्ये आपण पैसे काढले, तुमचे पॅरेंट्स पैसे जर काढतात ATM मधनं, मेसेज येतं पैसे एवढे काढले आणि एवढे बॅलन्स आहे. ते कसं येतं? ऑटोमेशन, सॉफ्टवेअर मुळे. आपला मोबाईल फोन मध्ये मेसेज येतं, बरोबर, ते सॉफ्टवेअर मुळे येतं. किती पैसे आहे, किती पैसे तुमच्या अकाउंट मध्ये आहे, किती काढले, किती तुम्ही कुठे खर्च केले, ते सगळं सॉफ्टवेअर मेंटेन करतं. हे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे, बरोबर, बँकमध्ये वगैरे. दुसरी गोष्ट, हॉस्पिटल्स मध्ये आज रोबोट्स, तुम्ही रोबोट पिक्चर बघितला रजनीकांतचा रोबोट, त्यामध्ये ते रोबोट्स बनवतात, छोटे रोबोट्स, मोठे रोबोट्स, ते सगळे कसं कम्प्युटर प्रोग्रामिंगनी चालतं, बरोबर. आज ते पिक्चर मध्येच नाही, खरोखर तसं रोबोट्स आहे जे ऑपरेशन करतात. हॉस्पिटल्स मध्ये डॉक्टर्सच्या ऐवजी रोबोट्स ऑपरेशन्स करतात. म्हणजे टेक्नॉलॉजी तेवढं पुढे गेलेलं आहे. ते कशामुळे साध्य झालंय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे, बरोबर. म्हणून तुमच्यापैकी कोणाला जरी आतापासून जर इंटरेस्ट असेल की तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुमचं करिअर घेऊन जायचंय, तर गणित आणि सायकोलॉजिकल अनालिटिक्स याच्यावरती जास्त लक्ष द्या, बरोबर. आणि डिग्री झाल्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर कोर्सेस करू शकता, किंवा सायन्स घेत असेल तर इंजिनिअरिंग करून मग तिकडनं तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकता. ठीक आहे. एवढं बोलून मी माझा, कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. एवढं बोलून मी माझा भाषण संपवतो. भारत माता की जय. हमारे बीच में जो है राम पानी दिया है, इनकी भी कहानी सी है, जैसा कि सोनी ने बताया, नीचे से कैसा वो ऊपर उठे, लेकिन सेम वही है.
मतलब आप कभी ये जो एक बार और है किशोर जी ने एक बार और बोला था कि आप ना तय करो क्या करना आपको। अगर आपने तय कर लिया ना तो आपको कोई चीज से कर ही नहीं सकता। दूसरी बात बोल रहा हूँ कि अगर आपके दिमाग में कोई क्वेश्चन आ रहा है ना, पूछो, डरो मत। उत्तर गलत भी होता है और सही भी होता है, लेकिन जब तक आप गलत बोलोगे नहीं तब तक आप सही करेंगे। अच्छा आप बोलिए, है नहीं? ठीक है। सर अभी आगे सभी कर भी आ रहे हैं, लेकिन उसके पहले राम सर का एक स्वागत एक बार फिर हो जाए। तर आताच आपल्याला किशोर सरांनी एक असं क्षेत्र सांगितलंय जे तुम्हाला नवीन आहे, ऐकायला पहिल्यांदाच ऐकलं शब्द, पण लक्षात ठेवायचं आता काय आहे हे फील्ड AI. बोला ए म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय म्हणतात? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण जे बुद्धीने काम करतो मानव, तेच जर मशीनने केलं तर त्याला आपण म्हणू बेटा लक्ष दे. त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलतात. सरांनी सांगितलं तुम्हाला जर भविष्यात या क्षेत्रात जायचं असेल तर काय करायचं, कुठल्या विषयाचा अभ्यास जास्त करणार तुम्ही? गणित, विज्ञान, अॅनालिटिक्स, म्हणजे तुम्ही अॅनालिसिस करा, थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरती लक्ष द्या. तर आता भविष्यात तुम्हाला खूप क्षेत्र आहेत अवेलेबल. कॉमर्स घेऊ शकता, कॉमर्स घेतलं तर तुम्हाला प्राधान्याने बिझनेस क्षेत्रात जाता येईल. विविध बिझनेस करायचे असतात. तुला भूक लागली का रे बेटा? तर तू कॉमर्स घेतलेला आहेस. कॉमर्स पुढे तुला चार्टर्ड अकाउंटन्सी, तुला जे विषय आहेत त्याच्यापैकी तुला कुठला विषय आवडतो? अकाउंटन्सी आवडत असेल तर तू CA होऊ शकतेस. तुला इकॉनॉमिक्स आवडत असेल तर तू इकॉनॉमिस्ट होऊ शकतेस. तुला फायनान्स मध्ये इंटरेस्ट असेल तर तू फायनान्स मध्ये डिग्री घेऊ शकतेस. तुला जर मॅनेजमेंट आवडत असेल तर तू मॅनेजमेंट मध्ये डिग्री घेऊ शकतेस. तर कॉमर्स, तुला अनेक पर्याय कॉमर्समध्ये पण आहेत. त्यांची माहिती घ्या आणि त्या माहिती घेऊन तुम्ही तयारीला लागा. तर कॉमर्सला सुद्धा आज तेवढीच डिमांड आहे जितकी सायन्सला डिमांड आहे. असं काहीच नाही की सायन्सच आपण घ्यायला पाहिजे. तुम्हाला कॉमर्सची आवड आहे, कॉमर्स घ्या. तुम्हाला लॉ करायचं असेल तर लॉ करा. कायदे तज्ज्ञ व्हा, वकील व्हा. तुम्हाला मॅनेजमेंट करायचं असेल, मॅनेजमेंटमध्ये जा. जर अभ्यासाच्या पलीकडे तुमची काय आवड असेल आणि खूप कौशल्य असेल, तुम्हाला जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल, तुम्हाला नवीन नवीन ड्रॉइंग काढायला आवडतं, सुचतं, तर तुम्ही आर्टिस्ट होऊ शकता, तुम्ही डिझायनर होऊ शकता. काय होऊ शकता तुम्ही? डिझायनर. कोणाला ड्रॉइंग खूप आवडतं? ड्रॉइंग तिला आवडतं. अजून कोणाला आवडतं ड्रॉइंग? तर तुम्हाला जे ड्रॉइंग आवडतं ते तुम्ही करत राहा. आणि जर त्याच्यात तुम्हाला आहे काही ड्रॉइंग काढलेलं आहे तू? क्या हुआ? हाँ, ये है. मग ड्रॉइंग करा आणि त्यात काहीतरी वेगळं करा. आणि जर त्या कौशल्यात तुम्हाला असं वाटलं की मला हेच पुढे जाऊन करिअर म्हणून करायचं आहे, मला असंच काहीतरी करायचं आहे ज्याच्यात काहीतरी क्रिएटिव्ह आहे, तर तुम्ही ड्रॉइंग मध्ये सुद्धा करिअर करू शकता. कोणाला स्पोर्ट्सची आवड आहे कोणी स्पोर्ट्स? अरे वा, भरपूर जण आहेत. काय खेळ आहे तुझा सांग? कुठल्या खेळात तू काही स्पर्धेत भाग घेतलाय तू? खो खो आणि कबड्डी. चला या इकडे राम. तर खो खो कबड्डी खेळत राहायचं. कदाचित तुम्हाला जर असं वाटलं पुढे जाऊन की त्याच्यात मला पुढे जायचंय, खेळात पुढे जायचंय, त्याला तुम्ही थोडंसं चांगल्या लेवलला न्या, त्याची तयारी करा. पहिले शाळेच्या लेवलवरती खेळा, मग जिल्हा पातळीवरती खेळा. आणि जर त्याच्यात तुम्ही खूप मेहनत केली, त्याच्यात सुद्धा तुम्हाला करिअर म्हणून पुढे जाता येईल. खेळाच्या माध्यमाने पण करिअर आहे. त्याच्यात तुम्ही खेळाडू होऊ शकता, प्रशिक्षक होऊ शकता, जज होऊ शकता. तर खेळामध्ये पण करिअर करू शकतो आपण. पण आवड पाहिजे. काय पाहिजे? आवड पाहिजे, क्षमता पाहिजे,
चॅम्पियन व्हायला पाहिजे. नुसतं खेळून नाही चालणार, त्यात तुम्हाला चॅम्पियन खेळाडू व्हायला पाहिजे. त्याच्यात मेहनत घ्या. अजून तुला काय खेळ आवडतो बेटा? कबड्डी आणि रेसिंग. रेसिंग, धावते तू? वाह, ये सुदर्शन, आप दे दो उसको एक. ये बेटा ये. तर तू धावण्याची शर्यतीत भाग घेतेस? किती मीटर? 100 मीटर, 200 मीटर, असं काही? 100 मीटर, 200 मीटर. बस, ठीक आहे, ठीक ठीक आहे. सांगायचा मुद्दा असा आहे, प्रत्येकाने आपली आवड जोपासायची आहे. काय करायचं आहे? आपली आवड जोपासायची. त्याच्यात थोडासा तयारी करा आणि मग पुढे जाऊन तुम्हाला कदाचित त्याच्यात पण करिअर करण्याची इच्छा होऊ शकते. तर असं पण करिअर असू शकतं. खेळाडू पण होऊ शकतो आपण. आपण आर्टिस्ट होऊ शकतो, आपण डिझायनर होऊ शकतो, आपण खेळाडू होऊ शकतो. आपल्याला स्वयंपाकाचं कोणाला आवड असते माहितीये? खाद्यपदार्थ बनवण्याची आवड असते. कोणाला आहे का? अरे वा वा वा. तर तू ये, तुझं सांग, काय आवड आहे तुला? काय बनवायला आवडतं? वेगवेगळे डिशेस, रेसिपी बनवायला आवडतं? ये, तुला किशोर, आप केक ये केक केक ये सरांकडून, किशोर सरांकडून तुला एक गिफ्ट. तर याच्यामध्ये करिअर होऊ शकतं का? जर आपल्याला रेसिपी येते, आपल्याला खाद्यपदार्थ बनवण्याची, कुकिंगची आवड आहे, त्याच्यात पण करिअर आहे. काय करू शकतेस तू? तू हॉटेल मॅनेजमेंट करू शकतेस, तू शेफ होऊ शकतेस, स्वतःचा व्यवसाय करू शकतेस. करिअर आहे, आवड आहे, करिअर आहे. क्षमता निर्माण करा. क्षमता म्हणजे काय? नवीन नवीन शिका. त्याच्यात नवीन नवीन काहीतरी शिका, माहिती घ्या, रिसर्च करा, काहीतरी वेगळं करा. जे इतर करतात तसंच करायचं नाही, काहीतरी नवीन करा. तर तुम्ही त्यात सुद्धा करिअर करू शकता. खेळाडू होऊ शकता, डिझायनर होऊ शकता, लॉ करू शकता, वकील होऊ शकता, हॉटेल मॅनेजमेंट करू शकता, हवाई सुंदरी होऊ शकता. म्हणजे प्रत्येकासाठी जगात काहीतरी आहे. पण आवड पाहिजे. काय पाहिजे? आवड पाहिजे आणि क्षमता पाहिजे. आणि आतापासून तुम्ही पहिले तर शिक्षण घ्या. आधी तर शिक्षण घ्या. 10वी पर्यंत शिक्षण घ्या. किती जण तुमच्यापैकी दररोज अभ्यास करतात? दररोज अभ्यास करणारे कोण आहेत? मला हात वर करा. कोणीच नाही. थोडासा अर्धा हात मला दिसला असा. म्हणजे करतो पण तेवढा नाही. बरोबर ना? अभ्यासाची आवड निर्माण करा. बरं, तुमच्यापैकी कोण आहे ज्याला पुस्तकं वाचायला फार आवडतं? पुस्तकं वाचायला आवडतं तुला? कुठलं पुस्तक वाचलं सांग मला नाव. शाळेतलं पुस्तक वाचलं तू? नाव सांग मला पुस्तकाचं एखादं. बालमित्र. व्हेरी गुड. अजून कोण आहे वाचणार? चल ये, तू ये, पुढे ये. आणि तू छान छत्रपती शिवाजी महाराजांचं हे लावलंय रे. वा, आज तर एकदम तयारी करून आलेला आहे ना? तू पण इथेच शिकतो? मॅडमचा मुलगा. अरे मॅडमचा मुलगा आहे हा. वाह वाह वाह. अजय आ जाओ. आपकी तरफ से आपल्या आमचे जे प्रेसिडेंट आहेत अजय सर, हे तुला छोटस एक भेट देतील. काय नाव तुझं? अभिजित. चला अभिजित, तू पण चांगलं आहे, पुस्तक वाचतोस. अजून कोण पुस्तक वाचणारं कोण होतं? पुस्तक वाचणारं कोण होतं? पुस्तक वाचणारं कोणीच नाहीये. बरं, ठीक आहे. आज मी तुम्हाला एक म्हणजे सजेशन देणार आहे, एक सल्ला देणार आहे. माझा सल्ला तुमच्यासाठी आहे, वाचन करा. काय करायचं? दररोज वाचन. आणि पुस्तक वाचा. फक्त शाळेतली नाही, शाळेच्या पलीकडची पुस्तकं वाचा. लायब्ररी आहे का? आहे. मग कोणासाठी आहे ती लायब्ररी? कोणासाठी आहे? मग तुम्ही तर वाचत नाही. मग आजपासून वाचणार? प्रॉमिस? पक्का?
खरंच सांगतो मी तुम्हाला, तुम्ही दररोज काहीतरी एक पुस्तक हातात घ्या. उनको किताब मेरे 22 हाँ. किताबें वर्टी भी है किताबें. अच्छा, आम्ही तुम्हाला पुस्तकं देऊ जर तुम्ही वाचायला तयार असाल तर. आणि वाचन करायचं कुठलंही एक पुस्तक तुमच्या आवडीचं घ्या, वाचा. भले तुम्ही स्टोरीज वाचा, कथा वाचा, गोष्टी वाचा, चालेल, पण वाचा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छान म्हटलंय एक वाक्य. कोणाला माहिती आहे ते वाक्य पुस्तक वाचण्याबद्दल? बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? चला, नाही मी सांगू तुम्हाला. त्यांनी म्हणाले, वाचाल तर वाचाल. बोला, काय अर्थ आहे? वाचाल तर आज जगात तुम्हाला जर टिकायचं असेल तर ज्ञान पाहिजे ना, मग वाचा. काय करायचं? पुस्तक उघडायचं दररोज. बोला, वाचणार सगळेजण? पुस्तकं वाचा. बघा, आता बोलण्यासाठी खूप आहे, पण आज आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. आपला वेळ मर्यादित असल्यामुळे तुम्हाला आम्ही आता जास्त बोलणार नाहीत या विषयावरती. अजून परत कधीतरी आपण जरूर तुमच्याशी भेटणार आहोत. आता आज आम्हाला जाता जाता तुम्हाला यशाचा मंत्र द्यायचा आहे. काय द्यायचा आहे? यशाचा मंत्र. आणि त्यासाठी आमच्यामध्ये आमचेच क्लबचे एक सदस्य आहेत, राम पाटील. हे आहेत आपल्या शहरातील एक मोठे उद्योजक आहेत. आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की यशाचा मंत्र काय. कारण आज ते एका यशाच्या चांगल्या शिखरावर आहेत. खूप यश चांगलं मिळवलंय त्यांनी. मग त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी कान मंत्र देणार आहोत. ऐकाल? नुसतं ऐकू नका, घ्या. ठीक आहे? तर राम पाटील तुम्हाला यशाचा मंत्र देतील. तुम्हाला किशोर सरांनी पण खूप चांगलं आयटी बद्दल सांगितले. सर आम्हाला सिनियर आहे, खूप चांगलं सिनियर. सत्य सरांचं पण खूप मार्गदर्शनामध्ये चांगलं नाव आहे. आता सर्वात महत्त्वाचं सर जसं म्हणजे सक्सेस कोण होतो? सक्सेस हा प्रत्येक माणूस होतो. कसा होऊ शकतो? माझी थोडीशी हिस्ट्री सांगतो. मी शाळेत असताना मी खूप काही हुशार नाही, पण जसं मला कळत गेलं की बाबा आपण हुशार नाही, पण हुशार माणूस होऊ शकतो. दोन प्रकारचे व्यक्ती आहेत. एक तो जन्मजात हुशार असतो, दुसरा हुशार नाहीये पण तो नंतर जसं सरांनी सांगितलं वाचन केलं. वाचनाचं काय इफेक्ट होतो? रोज जास्त नाही, तसा तर डेली तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तीच मुलं टॉपर होतात की रोज अभ्यास करतात. कधीतरी अभ्यास करून टॉपर होता येत नाही. रोज भले 10 मिनिटं करा, 15 मिनिटं करा, पण रोज अभ्यास करा. तर त्या गोष्टीवर रोज काम केलं. तर माझा रिझल्ट असा होता, सुरुवातीला शाळेमध्ये एकदम 10 मुलांच्या रेसमध्ये माझं नाव. 8वी पर्यंत माझे 2 सब्जेक्ट झाले. फोटो 9वीला माझा एक विषय गेला. 9वीला मला 51% मार्क पडले. 12वी मला 55% मार्क पडले. आजचं असं सांगायचं आहे तर इथं कोणाकोणाला माहिती आहे स्टॉक मार्केट जातं? कोणाला माहिती आहे? येणाऱ्या 6 ते 7 महिन्यात माझी कंपनी स्टॉक मार्केट मध्ये येईल. मध्ये 19 कोटीला माझ्या कंपनीने तयार केलेला आहे. बऱ्याचशा काही हुशारी त्यासाठी काय करायचे? रोज त्याचे काम. यशाचा ओरिजिनल मंत्र असा आहे, रोज सातत्य जर काम केल्यानंतर ना यश एक दिवशी भेटतं. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत होता की थोडं केलं काय होतं? 3 मुलांचं एक उदाहरण देतो. 3 मित्र असतात एकदम खास. पहिला मुलगा असतो, त्याचं असं असतं की तो रोजच्या रोज जसं जेवढं काम करलंय तेवढंच करतो, त्याचा एक्स्ट्रा काय करत नाही. त्यामुळे तो त्याच्या आयुष्यात आहे ना, तो आज जेवढा आहे 10 वर्षानंतर पण तो तिथंच राहतो. दुसरा मुलगा जो आहे तो काय करतो? तो थोडा ऐशोआराम होता. त्या डोक्यात काय असतं? जीवन हे करण्यासाठी फक्त जगण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी, आयुष्यात काही जास्त काय करायची काही गरज नाही. तो काय करतो? थोडं ड्रिंक्स वगैरे करतो, वाईट सवय पण करायला लागतात.
जेणेकरून तो थोडंसं तब्येतीवर पण लक्ष देत नाही. एक अर्धा वर्ष असं लक्ष देत नाही, त्याचं वजन 25 किलो वाढलेलं असतं, त्याला आरोग्याला. तिसरा मुलगा जो असतो ना, त्याची सवय काय असते, तो रोज अर्धा तास पुस्तक वाचतो, रोज अर्धा तास चांगले चांगले व्हिडिओ आहेत, त्याच्या कामावर फोकस करतो. छोटा मोठा त्याचा काम धंदा असतो तो. आता फक्त अर्धा वर्षात त्याच्यात एवढा मोठा बदल होतो की तो चांगला मोठा बिझनेसमॅन होतो. समाजात कसं बघितलं, एकाचा रेशो कुठं आला, एक तिथंच राहिला, दुसरा कुठं आला, खाली गेला, तिथं पुढे गेला, वरी गेला. पण त्याने काय केलं, थोडं 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 रोज काम केलं. अर्धा तास फक्त फोकस दे, म्हणजे नॉलेजवर काम केलं. तसं तुम्हाला काय करायचं, रोज फक्त 10 मिनिटं 15 मिनिटं जे काय ग्रोथ कशी होते, ग्रोथवर काम करायचं, रोज काम करायचं डेली. त्याच वेळेस सक्सेस ही ऑटोमॅटिक होईल. तुम्हाला काय याच्याविषयी प्रश्न वगैरे विचारा. बिझनेस वुमन तुम्हाला बनायचे, बिझनेस तुम्हाला उद्योजक कोणाला व्हायचंय? व्हेरी गुड. कसा बिझनेस आहे असं ठरवलं. ठीक आहे, विचार हे पण मोठी गोष्ट. आता या विचारावर मला सांगतो. ऍक्च्युली ना, जे काय सक्सेस लोक झालेत ना, सगळ्यात पहिलं तर त्यांच्या बुद्धीमध्ये पहिले विचार आला, पहिले विचार येतो, त्या विचारावर ते काम करतात, त्यानंतर ऑटोमॅटिक ते काम केल्यामुळे त्यांना सक्सेस मिळतो. बघा, ऑफिसर बघा, त्यांनी कुठं खूप विचार करतात, बाबा आपल्याला हे आता व्हायचं. आज तुम्ही खूप मोठे जे लोक झाले, सचिन तेंडुलकर पासून जे पण आज लोक मोठी मोठी लोक झालेत ना, त्यांचं सगळ्यांचं हिस्ट्री जर तुम्ही वाचाल ना, हे लक्षात येईल की त्यांच्या डोक्यात कधीतरी ते विचार आले, त्या विचारावर त्यांनी काम केलं, त्यावरती सक्सेस मिळते. ठीक आहे, त्यासाठी रोज अभ्यास करा आणि सगळे मोठे होते. सबसे बड़ी बात बताओ आपको कि आज में लोग बोलते हैं, बाहर के लोग आके क्या करते हैं, बिजनेस करते हैं और हम नौकरी करते हैं. तो ये बहुत ही अच्छी बात हुई, एक लड़की खड़ी हुई और बोली कि मैं बिजनेस करूंगी, है कि नहीं? तो एक स्किल ये होना चाहिए, हाँ, कि मतलब सामने आए. और मुझे ऐसा लगता है कि जरूर कोई ना कोई बिजनेस करेगी. हाँ? तुझ्या डोक्यात आज जो आलेला विचार आहे ना, त्या विचाराला फक्त जीवन द्यायचं. ओके. अजय एक जल्दी से इनको जाना है, एक ग्रुप फोटो सब लोग बाहर जाएंगे. थैंक्स कर दे. नहीं, वो कुछ जरूरत नहीं है, सुबह वहां पे चलते हैं. ठीक है. सगळे ऐकून घ्या. क्या हुआ? आपण आपको ध्यान में रखो और ये कहूंगा कि अगर कभी भी आपको जरूरत पड़ेगी, हम अपना नंबर छोड़ते जा रहे हैं, हाँ? और एक हमारा प्रयास रहेगा कि हम दोबारा फिर से आपके पास में आएंगे. अजय. किताब का भी रहेगा, हम आपको किताब भिजवाएंगे. ओके, ठीक है. सर्वांनी मॅडम एक बार सब लोग आएंगे और एक ग्रुप फोटो आपण झेंड्याच्या लाइब्रेरी जैसा हमारे यहाँ है, संतोष अण्णा ने तो दी थी बुक, और भी ऐसा कुछ रहेगा कि उनको करू एक आम्हाला यांना जायचंय मॅडम. त्यांना सगळ्यांना झेंड्याच्या समोर उभं करायचं, सगळ्यांना ग्रुप फोटोसाठी. त्यांच्या हातात, प्रत्येकाच्या हातात राम, प्रत्येकाच्या हातात एक एक द्यायचं आहे तुम्हाला. किती? चला, आपको एक एक देना है सबको. चला बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हा, असा छान फोटो आला पाहिजे उत्साहामध्ये. हा, आता या कॅमेऱ्यामध्ये एक फोटो आपण वंदे मातरम घोषणा देताना. ठीक आहे, आ जाओ सर. सेल्फी नाही भेटेगा. ठीक आहे ना, झालं ना यार ग्रुप फोटो. एक ग्रुप फोटो आला, बस ना. अरे तेरे फोन में ही लेना चाहिए था रे, आईफोन है ना. चला एकदा परत एकदा, वंदे. अरे ये किसका है? राम ने लिया. एप्पल मध्ये घ्या, एप्पल मध्ये बोला, वंदे मातरम, वंदे मातरम. चला. थँक्यू. चला बाय मुलांनो. हा, नाही यांना जायचं, आम्ही आहोत. चला सांगा मॅडम, सूचना द्या त्यांना, सूचना द्या, जेवणाची तयारी करा लवकर.